अभिजित बरोबर बोलला होता। माझ्या नशिबाने मला त्याच्याचसाठी इथे आणलंय। सगळं तुझ्या इच्छेनुसार घडतंय ना, मग माझ्या बाजूला उभा असलेला हा मुलगा माझ्यासाठी योग्य ठरू दे। तोच माझा आयुष्यभराचा जोडदार व्हावा असं जर तुझ्या मनात असेल तर तसं होऊ दे। अरे जय कुठे आहे? डोंट वरी, आजपर्यंत शमिकाने माझ्यावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला। ती जे काय करते ते मला सांगून आणि मला विचारून। आता पुढच्या वेळेला काही अडलं तर तुलाच विचारीन मी। आणि तरीही कोणी जय आणि शमिकाच्या मध्ये आलंच तर ती त्या व्यक्तीची शेवटची चूक असेल। मी आहे असेल काय? अभि, तुला सॉलिड पकडला जाणार आहेस एकदा। अरे तू किती काळ लपवून ठेवणार आहेस हे? बघू का? कधी तुला स्वतःला यावं लागतं आणि त्या दिवशी तर चक्क पार्टी अर्धवट सोडून आलायस तू। अरे गंमतच झाली, मला जयला काय सांगावं सुचेच ना, आणि मी त्याला सांगून टाकलं की रोहनचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून। अभि तू पण। जयने आईला सांगितलं रोहन बद्दल। रोहनला जायचं होतं दुसऱ्या दिवशी दापोलीला, तो त्याच रात्री माझी पुस्तकं घेऊन दारात उभा, वन पीस। अभि महान आहात आपण। अभिजितचं जरा काम निघालं अचानक, चला मी तुम्हाला सोडतो गाडीतून। नाही नको, काय बस आहे, रिक्षा आहे आणि देवाने 2 पाय दिलेत। मी आणि विभा चालत येऊ की? हा तुला घेऊन जायचं असेल ना तर मग मेघनाला घेऊन जा, माधुरीला घेऊन जा। मगाशी देवळात तुझ्याशी बोलत होती ती मुलगी कोण? ती तर रुपाली होती बाबा। तू असं बोलतो जसं का मला ती वर्षानुवर्ष माहिती आहे। ती कोण होती? मुलगी होती। अशी परीक्षेतल्यासारखी उत्तर देऊ नको। ती सोशल वर्कर आहे बाबा, माझी कॉलेज पासूनची मैत्रीण आहे। मी म्हटलं होतं ना त्याची मैत्रीण असणार म्हणून। ती फक्त मैत्रीणच आहे। डिटेक्टिव्ह म्हणालाय की आशू जिवंत आहे। हे जर खरं आहे तर आहे कुठेच, आणि जर ती जिवंत आहे तर कशा अवस्थेत आहे? अंगठीवर पण झाडलं। तो ड्रेसिंग टेबल दिसतोय, त्यावर एक अंगठी ठेवलेली आहे, ती प्लीज घेऊन ये ना। काय ग, काय करत होतीस? काही नाही, मी ते काही नाही, ते तू आता काहीतरी टेबलवरून उचललंस ना? नाही आंटी, मी ते मागे काय लपवलेस? शोमी शोमी आंटी, तू अंगठी चोरत होतीस? मीना, काय झालं? काय दीपक, शमिकाची अंगठी होती तिथे आणि आंटी चोरत होती। आंटी नाही, मी आउट। मी खरंच नाही चोरली अंगठी। अभि, मेघा हे बघ, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी। अभि मी तुला बोललो होतो ना सोनियाचं नाव लिहिलंय, तीच ती रिंग। मी मगाशी शमिकाला तिच्या बोटातून काढताना बघितलं आणि त्यामुळे मी तिला। त्यामुळे काय जय? तिला काय वाटलं असेल याचा विचार तरी केलायस का तू? तुझी लहान बहीणच आहे ना ती। तिच्या जागी जर आज दुसरी कोणीतरी असती तर तिने सांगून टाकलं असतं की मला जय दादांना सांगितलं करायला म्हणून, पण ती गप्प बसली। अरे पण जय बस, माझ्या बहिणीचा अपमान मी नाही सहन करू शकत।